Dear friends, next article is fruit and seeds. Fruit is called as ripened ovary. After the process of fertilization, ovary is converted into pericarp or fruit wall, and ovules are converted into seeds. अनेक प्रकारचे फ्रूट्स इथं दाखवलेले आहेत. It is ripened ovary developed after fertilization. Presence of fruit is a unique character of angiosperm. Angiosperm वगळता कोणामध्येही फ्रूट तयार होत नाहीत. मग या फ्रूट तयार करण्याचा पर्पज काय आहे? एक, प्रोटेक्शन ऑफ सीड्स आणि दुसरं डिस्पर्सल ऑफ सीड्स. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपले सीड दूरपर्यंत जावेत, डिस्पर्स व्हावेत, याच्यासाठी फ्रूट महत्वाची भूमिका बजावतात. मला सांगा, आंबा आपण खाण्यायोग्य पार्ट त्या प्लॅंटनी आपल्यासाठीच बनवलाय, परंतु त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमची कोय दूर फेकून द्या, डिस्पर्स करा आमचं सीड. चिक्कू खाण्यायोग्य पार्ट आपल्यासाठीच बनवलाय, परंतु त्यांनीच म्हणणं एवढंच आहे की आमचं सीड दूर फेकून द्या. चिंच आपल्यासाठीच बनवलेली आहे खाण्यासाठी, त्यातला खाण्यायोग्य पार्ट खावा आणि चिंचोके म्हणजे सीड्स टाकून द्या. लिंबू आपल्याला पोहे खाताना लक्षात येतंय, लिंबू पिळण्यापूर्वी सीड काढून टाकायला विसरत नाही, कारण कडू चव बनवली म्हणून आपण जाणीवपूर्वक सीड काढून टाकतो. कलिंगड खाताना सीड काढून टाकायची व्यवस्था निसर्गानं करून ठेवलेली आहे. मग काही जणांची शंका काय? मला नेहमी शंका विचारली जाते, सर पेरूचं काय? अख्खा पेरू खातो आपण, त्यात कुठं सीड काढून टाकतो? बरोबर आहे, परंतु पेरू खाल्ल्यानंतर त्याच्या सीडवर कुठलंही प्रोसेसिंग आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये होत नाही. त्या पेरूचे सीड दुसऱ्या दिवशी अनडायजेस्टेड वेस्ट बरोबर बाहेर पडतात. मग दुसऱ्या दिवशी आपण हा कार्यक्रम जर जमिनीवर केला तर ते सीड जर्मिनेट होण्यासाठी त्याला फर्टिलायझर पण मिळाले. सीड डिस्पर्सल साठी अनेक 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 मेकॅनिझम इथं आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतो काहींचे सीड असे डिस्पर्स आपण पाहतो, छोटे छोटे असे सीड तरंग 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 जाताना पाहता येतात. रुईचे, कॅलाट्रॉपिसचे म्हातारी म्हणता तुम्ही त्याला. अरे सीड आहे, त्याचं अजून काहीच नाही आणि म्हातारं कसं? तर सीड डिस्पर्सल साठी वाऱ्याची मदत घेतली म्हणून ते हलके बनवले. आपण शेंगा पाहतो, उडदाची शेंग, मुगाची शेंग, शेंगा तडकतात आणि सीड फेकून देतात. ऑटो डिस्पर्सल त्याच्यामध्ये आहे. ॲनिमल द्वारे डिस्पर्स होतात, वाऱ्याद्वारे डिस्पर्स होतात. अनेक पद्धतीनं सीड डिस्पर्स करण्याच्या मेकॅनिझम आहेत. तेव्हा सीड डिस्पर्सल साठी फ्रूट अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ एंजिओस्पर्म, प्रेझेन्स ऑफ फ्रूट. आता जर हे फ्रूट
फर्टिलाइज्ड ओहरी पासून बनलं असेल तर त्याला आपण म्हणतो ट्रू फ्रूट. मँगोचं फ्रूट हे ट्रू फ्रूट आहे. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसनं ओहरी पासून हे फ्रूट बनतं. जर हे फ्रूट ओहरी व्यतिरिक्त इतर पार्ट पासून बनत असेल तर त्याला आपण फॉल्स फ्रूट म्हणतो. त्याला आपण फॉल्स फ्रूट म्हणतो. आणि असं फ्रूट जे आहे ते ऍपल मध्ये फॉल्स फ्रूट आहे. रिसेप्टाकल पासून फ्रूट बनलंय, थॅलॅमस पासून फ्रूट बनलेलं आहे या ऍपल मध्ये. आणि तिसरा टाइप आहे पार्थेनोकार्पिक फ्रूट. फ्रूट्स प्रोड्यूस्ड बाय process without fertilization. Fruits are produced without process of fertilization, that is called as parthenocarpic fruit. आपण सीडलेस द्राक्षे बनवतो ते पार्थेनोकार्पिक फ्रूट आहे. आता सीडलेस वॉटरमेलॉन आपण बनवलंय, पार्थेनोकार्पिक फ्रूट आहे. नॅचरली पार्थेनोकार्पी आपण बनानामध्ये केलेली आहे. अशा प्रकारे सीडलेस फ्रूट आपण बनवतो ते पार्थेनोकार्पिक फ्रूट आहेत. त्याच्यामध्ये फ्रूट आहे पण सीड नसतात, सीडलेस म्हणून म्हणतो आपण. जे जे आपल्याला बनवणं शक्य आहे ते सीडलेस फ्रूट बनवायचा प्रयत्न आपण करतो. द्राक्षे मोठ्या प्रमाणावर आपण सीडलेस बनवतो, पार्थेनोकार्पिक फ्रूट आहे. फर्टिलायझेशन झालं नसताना पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशनचा चुकीचा स्टिम्युलस ग्रोथ हार्मोनच्या द्वारे त्या ओहरीला दिला जातो आणि ओहरी फ्रूट बनवते, पण फर्टिलायझेशन न झाल्यामुळं सीड बनतच नाहीत. ते पार्थेनोकार्पिक फ्रूट. मँगो मध्ये पार्थेनोकार्पी काही उपयोगाची नाही, कारण आपल्याला प्रॉब्लेम कोईचा आहे. कोय हा फ्रूटचा पार्ट आहे. त्या कोईमध्ये असणारं सीड असलं काय नसलं काय आपल्याला फरक पडत नाही. त्यामुळं मँगो मध्ये आपण पार्थेनोकार्पी करून काही उपयोग नाही. In mango and coconut, fruit is called as drupe. They are one-seeded and develop from monocarpillary superior ovaries. मँगो आणि कोकोनट मध्ये जे फ्रूट्स तयार होतात त्यांना ड्रुप्स असं आपण म्हणतो. ते वन सीडेड मोनोकार्पिलरी सुपेरियर ओव्हरी पासून फ्रूट बनतं. इथं आपण त्याचे फोटोग्राफ पाहिलेले आहेतच. फ्रूट मध्ये काय काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ पेरिकार्प और फ्रूट वॉल. तो ड्राय पण असू शकतो काही फ्रूट मध्ये आणि फ्लेशी असू शकतो काही फ्रूट मध्ये. काही फ्रूट्स मध्ये शेंगा पाहिल्या आपण. शेंगांमध्ये पेरिकार्प सिंगल लेयर्ड आहे. आपण मटारची शेंग पाहिली तर सिंगल लेयर्ड पेरिकार्प आहे. परंतु मँगो असेल कोकोनट असेल त्यांच्यामध्ये पहा पेरिकार्प 3 लेयर्ड आहे. बाहेरचं जे आंब्याचं कातडं असतं त्याला आपण म्हणतो इपिकार्प. मधला जो पल्प आहे, ज्यूस आहे जो आपण पितो, मेसोकार्प आहे. आणि त्याच्या आत असते कोय
त्याला हार्ड स्टोनी एंडोकार्प म्हणायचं. आणि त्या कोईच्या आत असतं सीड. कोकोनट मध्ये सुद्धा पेरिकार्प 3 लेयर्ड आहे. नारळ झाडावरून तोडल्यानंतर त्याच्यावरती जे हिरवं कोटिंग असतं त्याला आपण म्हणतो इपिकार्प. मार्केटला नारळ इपिकार्प काढून येतो. मार्केटमधून घरी आणल्यानंतर फोडण्यापूर्वी आपल्याला जे काढायला सांगितलं जातं तो असतो फायब्रस मेसोकार्प. आणि ज्याला आपण फोडतो तो असतो हार्ड स्टोनी एंडोकार्प. हार्ड स्टोनी एंडोकार्प असतो. इन मँगो पेरिकार्प इज well differentiated into epicarp, fleshy edible mesocarp and stony hard endocarp. In coconut, mesocarp is fibrous. आता या फ्रूट मध्ये जर आता इथं 3 टाइप त्याचे आपण अजून स्टडी करणार आहोत. सिंपल फ्रूट, ॲग्रिगेट फ्रूट आणि कंपोजिट फ्रूट. जर सिंपल या फ्लावर पासून ट्रू फ्रूट जे बनतात ते सिंपल फ्रूट आहेत. पॉलीकार्पिलरी ओव्हरीज कन्वर्टेड इनटू फ्रूट्स, सिंपल फ्रूट्स. सिंगल ओव्हरी पासून हे फ्रूट बनतं, सिंपल फ्रूट. ॲग्रिगेट फ्रूट म्हणजे इथं वरती कंडिशन कशी आहे, सिनकार्पस कंडिशन आहे. पण ॲपोकार्पस कंडिशन मध्ये अनेक 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 आपल्याला कार्पेल दिसतात, फ्री कार्पेल्स दिसतात, ॲपोकार्पस कंडिशन दिसते. आणि अशा प्रकारचे जे कार्पेल्स आहेत यांच्या मदतीनं जर यांच्यापासून फ्रूट तयार होत असेल ॲपोकार्पस कंडिशननं, तर ते असेल ॲग्रिगेट फ्रूट. जसं सीताफळ, कस्टर्ड ॲपल, तिथं फ्रूटलेट 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 आपण खातो ना, तर फ्रूटलेट 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 मिळून ॲग्रिगेट फ्रूट तयार झालेलं असतं सीताफळ. आणि कंपोजिट फ्रूट मध्ये होल इन्फ्लोरेसन्स इज कन्वर्टेड इनटू फ्रूट. अख्खा इन्फ्लोरेसन्स फ्रूट मध्ये कन्वर्ट होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो कंपोजिट फ्रूट. पायनॅपल, त्याचबरोबर अंजीर, हे कंपोजिट फ्रूट आहेत. कंपोजिट फ्रूट्स. So these are 3 types of fruits like simple fruits. सिंगल ओव्हरी पासून, सिनकार्पस ओव्हरी पासून जर फ्रूट बनलं तर ते सिंपल असेल. ॲपोकार्पस कंडिशन असलेल्या ओव्हरीज पासून जर ओव्हरीपासून फ्रूट बनत असेल तर त्याला आपण ॲग्रिगेट फ्रूट म्हणतो. आणि होल इन्फ्लोरेसन्स फ्रूट मध्ये कन्वर्ट होत असेल तर कंपोजिट फ्रूट, पायनॅपल. दिस इज अबाउट फ्रूट.
या फ्रूटमध्ये एक किंवा अनेक सीड असतात. आता आपल्याला डायकॉट आणि मोनोकॉट यांच्यामध्ये सीडचं स्ट्रक्चर कसं आहे याचा स्टडी करायचा आहे. नेक्स्ट आर्टिकल इज सीड. सीड मध्ये एम्ब्रियो असतो. इट इज अ मिनिएचर ऑफ फ्युचर जनरेशन. अहो, मी तर कोंबडीचं अंड आणि सीड याच्यामध्ये एकच फरक करेल. एक प्लांट पासून मिळतं, दुसरं ॲनिमल पासून मिळतं. दोघांचा उद्देश तोच आहे. बघा, सीड मध्ये सीड कोट आहे का? आहे. कोंबडीच्या अंड्यामध्ये कवच आहे का? आहे. रिझर्व फूड आहे का? दोन्हीमध्ये आहे. आणि दोन्हीमध्ये एम्ब्रियो आहे का? आहे. दोन्ही प्लांट पासून किंवा बनणाऱ्या मदर पासून वेगळे राहू शकतात, दूर राहू शकतात. आणि दोन्ही पासून यंग न्यू इंडिव्हिज्युअल बनतात. म्हणजे एक प्लांट पासून मिळतं, एक ॲनिमल पासून मिळतं, बाकी सगळं सेम आहे. कोंबडीचं अंड खाणं म्हणजे काय? आणि प्लांटचं अंड म्हणजेच सीड. डायकॉट आणि मोनोकॉट एंडोस्पर्मिक, नॉन एंडोस्पर्मिक सीड आहेत. It is a mature ovule developed after fertilization. या सीड मध्ये एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड आहेत. जर डेव्हलपिंग एम्ब्रियोने अख्खा एंडोस्पर्म कंज्यूम केला तर मॅच्युअर सीड मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही. त्याला आपण नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्बिमिनस सीड म्हणतो. डाळी सगळ्या. आणि डेव्हलपिंग एम्ब्रियोने थोडासा एंडोस्पर्म कंज्यूम केला आणि मॅच्युअर सीड मध्ये भरपूर शिल्लक ठेवला तर त्याला आपण म्हणतो एंडोस्पर्मिक सीड. मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहे. त्याचबरोबर डायकॉट सीड आणि मोनोकॉट सीड. डायकॉट सीड मध्ये आपल्याला इथं एक मायक्रोपाईल दिसेल, ज्या मायक्रोपाईल मधून नंतर वॉटर एंट्री करणार आणि सीड जर्मिनेशनच्या प्रोसेस साठी मदत करणार. हायलम आहे आणि सीड कोट आहे हा, त्याला आपण म्हणतो टेस्टा, आउटर टेस्टा, इनर टेगमन. आणि त्याच्या आत हा आहे एम्ब्रियो, टायजेलम. यामध्ये 2 कॉटिलिडॉन आहेत. त्या कॉटिलिडॉन्स मध्ये रिझर्व फूड मटेरियल स्टोअर केलेलं असतं. तुम्ही शेंगदाणा फोडून पहा, वरचं कव्हर सहज निघेल तो, आणि त्याच्यानंतर 2 कॉटिलिडॉन वेगळे दिसतील. त्याच्यात रिझर्व फूड मटेरियल आहे. आणि जिथं जिथं रिझर्व फूड आहे तिथं तिथं आपला डोळा आहे, त्याला आपण खातोय. ज्यांच्या रूट मध्ये रिझर्व फूड असेल त्यांचे रूट खातो, ज्यांच्या स्टेम मध्ये फूड असेल त्यांच्या स्टेम आपण खातो, ज्यांच्या लीव्ज मध्ये असेल त्यांचे लीव्ज खातो, ज्यांच्या फ्लावर मध्ये असेल त्यांचे फ्लावर खातो, ज्यांच्या सीड मध्ये असेल त्यांचे सीड खातो, ज्यांच्या फ्रूट मध्ये असेल त्यांचे फ्रूट खातो. तर 2 कॉटिलिडॉन दिसतात. हा एम्ब्रियो ॲक्सिस आहे, त्यामध्ये प्ल्युम्युल, शूट अपेक्स प्ल्युम्युल आणि रूट अपेक्स म्हणजे रॅडिकल. रॅडिकल आणि कॉटिलिडॉन मध्ये हायपोकॉटिल नावाचा एम्ब्रियो ॲक्सिस असतो आणि प्ल्युम्युल आणि कॉटिलिडॉन मध्ये इपिकॉटिल नावाचा एम्ब्रियो ॲक्सिस असतो.
असं आहे डायकॉट सीड. पी प्लांट मध्ये असेल, ग्रॅम मध्ये असेल, डायकॉट आहे सीड. मोनोकॉट मध्ये आपण मका, ज्वारी यांच्यामध्ये पाहतो मोनोकॉट सीड. काय झालेलं आहे तर इथं फ्रूटचा वॉल पेरिकार्प आणि सीड कोट या दोघांचं फ्युजन होऊन एक कॉमन वॉल तयार झालेला आहे, त्याला आपण म्हणतो हल. त्यामुळं ज्वारी, मका, बाजरी, गहू, तांदूळ यांचं सीड पण तेच आणि फ्रूट पण तेच, 2 in 1. त्यानंतर इथं कॉटिलिडॉन आणि एंडोस्पर्म यांना सेपरेट करण्याचं काम हा लेयर करतो, तो असतो epithelial layer, which layer separates cotyledon from endosperm in monocot seed. Epithelial layer. इथं जो कॉटिलिडॉन आहे शिल्ड शेप्ड, बोटाय शेप्ड, लॅटरल कॉटिलिडॉन, थीन पेपरी कॉटिलिडॉन आहे. कॉटिलिडॉन मध्ये स्टोअर केलेलं नसतं फूड, फक्त न्यूट्रिएंटचा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कॉटिलिडॉन करतो. यामध्ये शूट अपेक्स आहे, त्याला आपण प्ल्युम्युल म्हणतो. या प्ल्युम्युल वरती लीप प्रायमॉर्डियम आहे आणि त्याच्यावरती कोलिओप्टाइलचं कव्हरिंग आहे. त्याचप्रमाणे यामध्ये रॅडिकल असतो. रॅडिकल इज कवर्ड बाय रूट कॅप and then it is covered by कोलेओराइज. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, प्रत्येक बुक मध्ये एमसीक्यू आहे यावर. पहिलं रॅडिकल, त्याच्यावरती कव्हरिंग रूट कॅपचं आणि त्याच्यावरती कव्हरिंग आहे कोलिओरायझाचं. एमसीक्यू आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर इथं आहे ट्रिप्लॉइड स्टार्ची एंडोस्पर्म. जे ज्वारीचं पीठ असेल किंवा तशा प्रकारचे आता सीड आपण नावं सांगितली, त्यांचं जे पीठ आहे तो स्टार्ची एंडोस्पर्म आहे. एंडोस्पर्मिक सीड आहेत ते. The outermost layer of endosperm is called as aileron layer. याला आपण aileron layer म्हणतो. याच्यामध्ये aileron grain असतात. It is outermost layer of endosperm. MCQ यावर आहे. आणि एंडोस्पर्मचा आउटर मोस्ट लेयर असल्यामुळं हा सुद्धा ट्रिप्लॉइड असतो. ॲलोरोन ग्रेन त्यामध्ये असतात आणि याच्यामध्ये प्रोटीन स्टोअर केले जातात. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे मोनोकॉट सीडचं. मोनोकॉट सीडचं स्ट्रक्चर आणि डायकॉट सीडचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे. तर एम्ब्रियो आहे, जर्मिनेशनची हे सीड जे आहेत हे इकडं तिकडं डिस्पर्स होणार फ्रूटच्या मदतीनं, आणि जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन आहे तोपर्यंत ते डॉर्मंट राहतात, आणि फेवरेबल कंडिशन अवेलेबल झाली
म्हणजेच वॉटर अवेलेबल होणं आणि टेम्परेचर कमी होणं, लगेच हे डॉर्मन्सी ब्रेक करतात आणि जर्मिनेट होतात. नवीन लाईफ सायकल सुरू होतं. नवीन लाईफ सायकल सुरू होतं. outermost covering of seed is called as seed coat. आता इथं जे सीड कोट आहेत, आउटर टेस्टा, इनर टेगमन, एका बाजूला एक स्कार दिसतो त्याला हायलम म्हणायचं. त्याचबरोबर इथं एक ओपनिंग आहे त्याला मायक्रोपाईल, ज्यातून सीड जर्मिनेशनच्या वेळी पाणी आत जाणार आहे. पूर्वीचं ओव्ह्यूलचं मायक्रोपाईल आहे हे. On this seed coat there is a scar called hilum through which developing seeds are attached to the fruit. Fruitला attach ती त्याच्या सहाय्याने होतात. Above hilum small pore called as micropyle. इथं पाहिलं तर टेस्टा, टेगमन, कॉटिलिडॉन्स, इथं प्ल्युम्युल आणि रॅडिकल आहेत. प्ल्युम्युल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये आहे इपिकॉटिल. रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये आहे हायपोकॉटिल. प्ल्युम्युल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये आहे इपिकॉटिल आणि रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये आहे हायपोकॉटिल. अशा प्रकारचं डायकॉट सीडचं स्ट्रक्चर आहे. डायकॉट सीडचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे. विदिन द सीड कोट एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ एम्ब्रॉनल ॲक्सिस अँड 2 कॉटिलिडॉन्स. एम्ब्रियो ॲक्सिस आहे. कॉटिलिडॉन्स फ्लेशी असतात काही ठिकाणी, त्याच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल असतं. ॲट द 2 एंड्स ऑफ एम्ब्रॉनल ॲक्सिस रॅडिकल अँड प्ल्युम्युल आर प्रेझेंट. रॅडिकल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये हायपोकॉटिल आहे आणि प्ल्युम्युल आणि कॉटिलिडॉनच्या मध्ये इपिकॉटिल असतो. In some seeds such as castor, endosperm is formed due to double fertilization. It is a storing tissue. तसं तर सर्वच अँजिओस्पर्म मध्ये एंडोस्पर्म जो बनतो तो डबल फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट आहे. डबल फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट आहे आणि त्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये डेव्हलपिंग स्टेज मध्ये एम्ब्रिओ एंडोस्पर्म थोडासा कंज्यूम करतो आणि बाकीचा शिल्लक ठेवतो. त्याला एंडोस्पर्मिक सीड, अल्बिमिनस सीड आपण म्हणतो. इन प्लांट्स सच एज बीन, ग्राम, पी, सीड्स आर नॉन एंडोस्पर्मिक. म्हणजे यांच्यामध्ये जर पाहिलं तर एम्ब्रिओ काय करतो, आपल्या डेव्हलपमेंटसाठी एंडोस्पर्म कंप्लीट कंज्यूम करतो. त्यामुळं मॅच्युअर सीड मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही. तशा सीडना नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्बिमिनस सीड म्हणायचं. सर्व प्रकारच्या डाळी असतील, शेंगदाणा आहे, हे नॉन एंडोस्पर्मिक सीड आहेत. मोनोकॉट मध्ये जनरली एंडोस्पर्मिक सीड आहेत, पण काही ऑर्किड मध्ये नॉन एंडोस्पर्मिक सुद्धा असतात. इन सिरियल्स लाइक मेज, सीड कोट इज मेम्ब्रानस, जनरली फ्यूज्ड विथ फ्रूट वॉल कॉल्ड ॲज हल. मगाशी आपण सांगितलंय. एंडोस्पर्म स्टार्ची आहे. फूड स्टोरेज एंडोस्पर्मच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं. आउटर कव्हरिंग ऑफ एंडोस्पर्म सेपरेट embryo by protein layer, aleurone layer. outermost layer of endosperm aleurone layer आहे. आपण याचं स्ट्रक्चर आता स्टडी केलेलं आहेच.
त्यानंतर द एम्ब्रियो इज स्मॉल सिच्युएटेड इन ग्रूव at the end of endosperm. It consists of large shield-shaped cotyledon called as scutellum. हा आहे शिल्ड शेप्ड ढालीच्या आकाराचा कॉटिलिडॉन. पहा परत एकदा हे एक्सप्लेन मी करतो. इथं फ्रूट वॉल, पेरिकार्प आणि सीड कोट यांचं फ्युजन झालेलं असतं आणि कॉमन वॉल तयार होतो, त्याला आपण म्हणतो हल. त्यानंतर एंडोस्पर्म आणि कॉटिलिडॉन या दोघांमध्ये सेपरेशनचं काम कोण करतं? इपिथेलियल लेयर separates endosperm from cotyledon. इथं एंडोस्पर्म कसा आहे? ट्रिप्लॉइड आहे. कशाच्या फॉर्म मध्ये? स्टारच्या फॉर्म मध्ये. भरपूर आहे कारण एंडोस्पर्मिक सीड आहे. आउटर मोस्ट लेयर ऑफ एंडोस्पर्म इज कॉल्ड एज ॲलोरोन लेयर. त्याच्यामध्ये प्रोटीन स्टोअर केलं जातं. आउटर मोस्ट लेयर ऑफ एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड असणार हा सुद्धा, कारण एंडोस्पर्मचाच आउटर मोस्ट लेयर आहे. यावर MCQ विचारला जातो, लक्षातच ठेवायचं हे. हा कॉटिलिडॉन आहे, शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन इथं आपल्याला पाहायला मिळतोय. ढालीच्या आकाराचा हा कॉटिलिडॉन आहे, त्याला आपण स्कुटेलम म्हणतो. बोटाय शेप्ड कॉटिलिडॉन, शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन, लॅटरल कॉटिलिडॉन, थिन पेपरी कॉटिलिडॉन. कॉटिलिडॉन मध्ये तर फूड नाही, परंतु इकडचं फूड इकडं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कॉटिलिडॉन करतो. त्यानंतर इथं प्ल्युम्युल आहे. प्ल्युम्युल वरती लीफ प्रायमॉर्डियम, त्याच्यावरती कोलिओप्टाइलचं कव्हरिंग आहे. सिक्वेन्स लक्षात ठेवा. ज्यावर MCQ महत्वाचा विचारला जातो. रॅडिकल वरती रूट अपेक्सचं कव्हरिंग आहे. क्वेश्चन विचारलेला आहे. रॅडिकल कव्हर्ड बाय रूट कॅप, अगेन कव्हर्ड बाय कोलिओरायझा. रॅडिकल त्यावरती रूट कॅप आहे, त्यावरती कोलिओरायझाचं कव्हरिंग आहे. असा सिक्वेन्स लक्षात ठेवा. कोणत्याही बुक मध्ये हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतोय. तर असं आहे मोनोकॉटचं किंवा एंडोस्पर्मिक सीड.